आता त्या लेक्चरमध्ये आजच्या नेक्स्ट वन आपण पाहूया की नेस्टेड फॉर लूपमध्ये आपण काय काय यूज करू शकतो किंवा कशा पद्धतीने आपण प्रोग्रामिंग करू शकतो. ठीक आहे. सो आता पाहूया आपण एक्झॅक्टली यूज कसं होतोय तो. फर्स्टले पॅटर्न पहा. प्रोग्रामचं नाव आहे write a program to display following pattern. Pattern क्या है? Firstly single star, then second 2 star, then now here 3 star, then 1 2 3 4, then now 1 2 3 4 and 5. This is the pattern for printing the following pattern. म्हणजे हा प्रोग्रामचा जो आहे हा पॅटर्न आपण खालील पद्धतीने आपण हा प्रिंट करणार आहे आणि ह्याच्यामध्ये हा काय करतोय, हा पॅटर्न कसा होतोय किंवा कसा डिस्प्ले करायचा आहे तर आपण ह्याच्यामध्ये पाहूया. सो ह्या एक्झाम्पलमध्ये टोटल नंबर ऑफ रोज किती आहेत तर देर इज अ 5 रोज अँड देर इज अ म्हणजे ह्याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ कॉलम्स किती आहे तर जर पाहिलं तर तिथं टोटल नंबर ऑफ कॉलम्स देर इज अ 5 कॉलम्स. ओके. तर आपल्याकडे इथे दिलेले टोटल नंबर ऑफ रोज किती आहे. सपोज 1 2 3 4 अँड देर इज अ 5 रोज. ओके. आणि नाव आता ह्याच्यामध्ये जर कॉलम चेक केला तर दिस इज द फर्स्ट कॉलम, दिस इज द सेकंड कॉलम, दिस इज द थर्ड कॉलम, दिस इज द फोर्थ कॉलम अँड दिस वन इज द फिफ्थ कॉलम. सो देर इज अ टोटल नंबर ऑफ रोज किती आहे तर देर इज अ 5 रोज अँड देर इज अ 5 कॉलम्स. जेव्हा आपण अशा पद्धतीने यूज करतो तेव्हा याला काय म्हटलं जातं, नेस्टेड फॉर लूप असं म्हटलं जातं. नेस्टेड फॉर लूपमध्ये काय केलं जातं की आपण आपल्या हा प्रोग्राममध्ये टोटल नंबर ऑफ रोज आणि टोटल नंबर ऑफ कॉलम्स आपण घेतोय आणि या टोटल नंबर ऑफ रोज आणि कॉलम्समधनं आपला जो प्रोग्राम आहे तो प्रोग्रामचा डेटा आपण प्लेस करत असतो. एक्झाम्पलमध्ये पाहूयात काय दिलं आहे. तर फर्स्ट वन हॅश include stdio.h, then second one hash include onio.h, then next one त्याच्यानंतर घेतलंय का वायर मेन कर्ली ब्रॅकेट ओपन इथे घेतला इंटिजर आय कॉमा जे, इंटिजर आय आणि जे घेतला त्याच्यानंतर CLR ओके. सो फर्स्ट वन फॉर लूप तिथे घेतला I इज इक्वल टू 1, I लेस दॅन इक्वल टू 5 अँड I प्लस प्लस. ओके. देन नाव ओपन कर्ली ब्रॅकेट. सो हा विनर फॉर लूप घेतला आपण, विनरमध्ये घेतला J इज इक्वल टू 1, देन J इज इक्वल टू लेस दॅन इक्वल टू I at last one here J plus plus. Then next here we have display here using here output statement. It is also called as printf statement and there will be used here one format specifier. It is also called as format D and also display J. Okay. So now आणखी एकदा इथं printf statement वापरून this is the outer body of the next printf. So इथं घेतला /n, it is a new line and then go to statement. So last one get ch कर्ली ब्रॅकेट क्लोज. ओके. हे एक्झाम्पल आहे आणि हे एक्झाम्पलमध्ये आपण काय पाहणार आहे की हा जो पॅटर्न आहे तो हा पॅटर्न कसा येणार आहे हा पॅटर्न आपण याच्यामध्ये पाहणार आहे. सो एक्झाम्पल व्यवस्थित ऑब्झर्व करा आणि त्याच्यानंतर पुढे आपण स्टार्ट करू. पहा याच्यात फर्स्ट वन
here two variables are used. First one I and then second one j. इथं जे दोन व्हेरिएबल वापरलेत आय आणि जे हे रिस्पेक्टिव्हली रो आणि कॉलमसाठी आपण यूज करतो, कारण रो आणि कॉलमच्या व्हॅल्यू आपल्याला डिस्प्ले करायचे तिथं. मग आपण याच्यामध्ये दोन फॉर लूप यूज केलेले आहेत आणि ते दोन फॉर लूप कोणते आहेत? तर पहिला घेतला आय आणि जे. तिथे घेतला क्लिअर स्क्रीन फॉर आय इज इक्वल टू 1. आयला व्हॅल्यू किती इनिशियलाइज केली? 1 केली. आय लेस दॅन इक्वल टू 5. सो आयची व्हॅल्यू किती आहे? इथं आय असाइन व्हॅल्यू बाय 1. आता इथं कंडिशन चेक केली तर आयची व्हॅल्यू किती आहे? इथं I assign value 1 and then now here condition value is here 5. So I value 1 and if 1 less than equal to 5 condition is true. If the condition is true then cursor set the next, it is also called as next one inner for loop. So if this is the inner and this is the last one, this is the outer. Okay, हा एक inner आहे आणि हा एक outer आहे. Inner for loop मध्ये पहा काय लिहिलंय तर I is equal to 1, I is equal to 5, I plus plus. So आयची व्हॅल्यू किती आहे? तर आयला व्हॅल्यू घेतली 1 आणि इथे व्हॅल्यू किती घेतली? 5. 1 हा 5 पेक्षा लहान आहे. लगेच कुठे गेला? फॉर लूपमध्ये. आणि फॉर लूपमध्ये गेला आणि तिथं काय केलं की जे इज इक्वल टू 1 जे लेस दॅन इक्वल टू आय जे प्लस प्लस. सो जेची व्हॅल्यू किती येतं? तर जेची व्हॅल्यू 1 आहे आणि इथं आय जे हा कोणाशी कम्पेअर केला तर इथं रिलेशनल ऑपरेटर यूज केले. युझिंग द रिलेशनल ऑपरेटर टू कम्पेअर द रिलेशनल ऑपरेटर कम्पेअर कंडिशन. कंपेअर कंडिशन करण्यासाठी आपण कोणाला यूज केला? रिलेशनल ऑपरेटरचा यूज केला. सो फर्स्ट वन इथं काय दिला आहे? इथं रिलेशनल ऑपरेटरमध्ये आपण कोणता यूज केला तर इथं जे घेतला आणि जेची व्हॅल्यू जी आहे तर इथं पहा जेची व्हॅल्यू 1 आहे आणि इथं आयची पण व्हॅल्यू किती आहे? तर आयची पण व्हॅल्यू किती आहे? इथं 1 आहे. बोथ आर इक्वल. ओके, बोथ आर इक्वल. देन कर्सर गोज टू नेक्स्ट वन प्रिंटफ स्टेटमेंट अँड दे विल बी डिस्प्ले जे. सो पहिल्यांदा आपल्याला इथं आपण इथं घेतला रोसाठी आय घेतला आणि कॉलमसाठी घेतला जे घेतला. सो पहिले जो रो क्रिएट झाली तर त्याच्यामध्ये काय मिळाला की इथं आपण तिथं आपण इथं काय केलं की जेची व्हॅल्यू किती आहे? 1 आहे आणि आयची व्हॅल्यू किती आहे? 1. बोथ आर इक्वल. त्यावेळेस आपल्याला इथं काय मिळाला? एक सिंगल स्टार मिळाला. देन वन्स अगेन रिटर्न झाल्यानंतर कर्सर हा 1 ने अपडेट झाला. आता जेची व्हॅल्यू किती आहे? ऑलरेडी 1 अधिक 1. दॅट मीन्स दे आर चेक हिअर आणि तिथं व्हॅल्यू झाली तर 2. 2 हा 1 पेक्षा मोठा आहे. कंडिशन फॉल्स. कंडिशन फॉल्स झाली कुठे गेला? प्रिंटफमध्ये प्रिंटफ स्लॅश न्यू लाईनला गेला. तर ह्याच्यामध्ये आणखी एक नवीन लाईन आपण इथं क्रिएट करून घेऊयात आणि इथं ही सेकंड लाईन तयार इथं क्रिएट झाली. ओके, त्या सेकंड लाईनमध्ये आपल्याला काय करायचं आहे की नेक्स्ट वन आपल्याला त्याचा रो क्रिएट करून घ्यायचा. नंतर कर्सर हा इथं सेट झाला आणि पुढे गेला तर आयची व्हॅल्यूकडे इन्क्रिमेंट केली. आयची व्हॅल्यू किती? 1 अधिक 1. इथं किती मिळाली? 2. परत 2 हा 5ला कम्पेअर केला तर 2 हा 5 पेक्षा लहान आहे. कंडिशन ट्रू आहे. लगेच कुठे गेला? फॉरमध्ये कुठे गेला? जे इज इक्वल टू 1 जे लेस दॅन इक्वल टू आय. सो जेची व्हॅल्यू किती आहे? आपल्याला 1 सेकंड 1 मिळाली आणि कंडिशनमध्ये आयची व्हॅल्यू किती आहे? 2. सो इथं कंडिशन कशी आहे? लेस दॅन आहे. ओके, 1 less than 2 condition is true. Then go to directly print it and then now next one here they will be print here single star. Then updated once again j ची value with 1 plus 1 there is a will be obtained here 2 and check here 2 less than equal to 2. That means condition is true. Then now cursor goes to print it and they will be display here second star. That means this column where they are also print the second star. Now next one once again updated the counter and counter value is here 2 plus 1 there is a there will be obtained here 3 and now compare 3 less than equal to that means condition is true. If the condition is true 3 less than equal to 2 that means condition is false. If the condition is false then go to printf and they will be display here slash n. That means there will be output display here output new line and go to next one increment the counter. So इथं काय मिळालं? इथं i प्लस प्लस मिळाला. आयची व्हॅल्यू किती आहे? 2 अधिक 1 3 म्हणजे इथे किती मिळाला? 3. 3 हा 5 पेक्षा लहान आहे. ओके, 3 लेस दॅन इक्वल टू 5 कंडिशन इज ट्रू. इफ द कंडिशन इज ट्रू देन वन्स अगेन गो टू next line that is called as for j is equal to 1 j less than equal to I j plus plus. So here will be obtained here now 3. Okay, so there will be I will be obtaining the 3 and there will be once again obtained here 1. So 1 less than equal to 3 condition is true. That means here they can create the next line. It is also called as row number third or column number third. So first one
if check the here condition if I j less than equal to 1, j less than equal to I. So j is equal to 1, j less than equal to I. So j's value is 1 and condition value is 3. आता इथं जर पाहिलं तर j ची व्हॅल्यू किती आहे 1 आणि कंडिशन मध्ये व्हॅल्यू किती आहे 3. 1 हा 3 पेक्षा लहान आहे. सो फर्स्ट वन इथं हा सिंगल स्टार प्रिंट केला. देन नेक्स्ट वन अपडेट कोण झाला तर j ची व्हॅल्यू अपडेट झाली. आता j ची व्हॅल्यू किती आहे 1 अधिक 1 दॅट मीन्स इथे किती मिळाली 2. 2 हा 3 पेक्षा लहान आहे. कंडिशन ट्रू. लगेच नेक्स्ट वन they are display the second star, it is also called as third star. Then next one they also updated once again counter and counter value to 2 plus 1 is equal to 3. Both are equals. Then now next one goes to here printf and they are display also third star, it is also called as third column. So column id 0, column id 1, column id 2. So row id 0, 1 and 2. Then now next one once again counter is updated. So counter value is 3 plus 1, there is a 4 and we have checked here condition is false. If the condition is false then goes to slash and new line and then increment the counter value. So there is a 3 plus 1, there is a 4 and 4 less than equal to 5 condition is true. If the condition is true then once again check the inner for loop and inner for loop the j first one assign the values of 1. j is equal to 1, j less than equal to I. So j's value is 1 and j less than equal to I. j ची व्हॅल्यू 1 आहे आणि इथं जर पाहिलं तर तिथली व्हॅल्यू आहे ती 4. 1 हा 4 पेक्षा लहान आहे. परत इथं गेला नेक्स्ट नंबरचा 4 नंबरचा हा इथं रो क्रिएट केला. सो फर्स्ट वन इथं हा जो रो क्रिएट केला तर पहिल्या याच्यामध्ये चेक केला की 1 हा 4 पेक्षा लहान आहे. कंडिशन ट्रू. दे आल्सो डिस्प्ले द फर्स्ट स्टार. देन नेक्स्ट वन इन्क्रिमेंटेड बाय 1. सो प्लस 1 plus 1 there is a 2. 2 less than equal to 4 there is a condition is less, j's value is small and I value is greater than. So condition is true and then they can be displayed here. Printed start next one second star will be displayed here. Then now once again updated the j's value. Then so j is equal to j is here 2 plus 1 is there is a 3. If the 3 is then equal to 4 that means condition is true. Then they also will be displayed here number of third column, it is also called as third star. Also once again another updated by the j's value. J's value 3 plus 1 there is a 4. Both are equal that time condition is true and if the condition is true then they are also displayed the fourth star. So this type of the condition will be executed here up to condition become false. Okay, so this is the second example.